एक साथ नमस्ते. नमस्ते करता की नाही तुम्ही? बसा काय, नमस्ते, बसा काय. तुम्ही कला शिक्षणामध्ये हस्तकलेमध्ये कोणकोणत्या वस्तू तयार केलेल्या आहेत? बोला. थांबा, हात वर करून बोलायचे. उभे राहायचं. होडी. तुम्ही राजा राणी. तुम्हाला सांगायचं होतं. बोला. कंदील, आकाश कंदील, फोटो फ्रेम. व्हेरी गुड, छान. पंखा. घडी कामामध्ये काय केलेलं आहे? विविध वस्तू. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हस्तकलेविषयी माहिती आहे. तुम्ही घडी कामाच्या घोटीव कागदापासून विविध वस्तू तयार केल्या. तुम्ही काय केलेलं सांगताय? उभे राहा. बोला. कंदील तयार केले. वॉश करून येतो तुला. वॉश करून ये. तोंडामध्ये जे आहे ना तू पुढे आता कोण दोघे जण आहेत? एक मुलगा पाहिजे, मला एक मुलगी हवी आहे. कोण येणार? तुम्ही येत आहे? या, तुम्ही या. सांगतो ना तुम्हाला. हां, तुम्ही येणार? ठीक आहे, हरकत नाही. या इकडे बाहेर या. तर मी आता एक गंमत करणार आहे. बघा आता काय होतंय ते. या इकडे या इकडे. शाबास. कोण आलेलं आहे रे? सांगा बरं. बरोबर सांगायचं. कोण आलेलं आहे? ससा. आणि काय आलेलं आहे? कासव आलेलं आहे. व्हेरी गुड, छान. ससा कासव. तुम्हाला गोष्ट माहिती आहे रे ससा कासवची? सांगा तुम्ही. सुरुवातीपासून असं म्हणजे ससा लगेच कासवाला बोलेल का? आणि तो भेटेल कुठेतरी ते एकत्र राहत असतील. सांगा. कासव भेटलं. सशाला गर्व झाला. ससा आणि कासव. मी एक सांगत जातो. तुम्ही मध्ये उत्तर द्यायचा, गोष्ट सांगायचा. ससा आणि कासव एका डोंगरावर राहत होते. सशाला गर्व होता. कसला गर्व होता? सांगा. आपण काय करतो? फास्ट चालतो. आपण फास्ट कामं करतो. आपण सगळ्यांपेक्षा फास्ट आहोत. बरोबर. आणि तो कशाची तुलना करायचा? कासवाची तुलना करायचा. सांगा पुढे काय झालं असेल? बोला. कासवाला गर्व झाला आणि मग सशाला गर्व झाला. पुढे नाही. थांबा. तुम्ही सांगा. तुम्ही बोला. हा, बरोबर आहे. थांबा, बसा खाली. सशाला गर्व झाला. तो खूप कामं करायचा. अशी भराभर धावत होता. आणि कासव हळू चालायचे. मग तो काय म्हणाला की नाही, आपण सशाची काय करूया? एकदा फजिती करूया. झालं. आणि मग कासवाची फजिती करूया. मग ससा काय म्हणतो की नाही, आपण त्याच्याशी पैज लावूया. पैज कोणती लावली? उभे राहायचं, बोलायचं. कोणती पैज लावली? हा, धावण्याची शर्यत लावली. बरोबर. धावण्याची शर्यत लावली. कुठपर्यंत लावली? डोंगरापर्यंत लावली त्याने. मग पुढे काय झालं? धावण्याची शर्यत लावली सशाने कासवाची. त्याला फजिती करायची होती सशाला. हा, बरोबर. कसा खाली? सशाला गर्व होता. सशा कासवाला काय करायचा? कासवाच्या पुढे जायचं आणि कासवाशी हसायचा आणि पुढे जायचा. पुढे जाता त्याला गवत दिसायचं, गाजर दिसायचं आणि तो खूप भरपेट त्याने खाल्लं. त्याला काय वाटलं की कासव आपल्यापेक्षा पुढे जाईल का? नाही जाणार. आणि म्हणून त्याने काय केलं? मस्तपैकी एका झाडाखाली मस्त गाजर खाऊन मस्त छानपैकी झोपी गेला. सशाने त्याला बघितलं मागे. कासवाने त्याला बघितलं सशाला की हा काय झोपलेला आहे.
तरी पण तो काय आपलं कासव त्याच्या गतीने संथ गतीने त्याची कामं तो करतच राहिला. आता पुढे काय झालं पुढचं सांगा. हा व्हेरी गुड छान. आणि मग काय झालं कासवाने सशाला बघितलं हा झाडाखाली झोपलेला आहे. कासव काय झालं त्याच्या संथ गतीने पुढे पुढे सतत चालत राहिला आणि तो पहिलीच जिंकला, तो शर्यत जिंकला. आणि मग सशाला कळालं की आपला आळसपणा, आपला अभिमान, आपला गर्व काय झाला हा गळून पडला. बोध काय तुम्हाला सांगता येईल यावरून? काय घेतला बोध? काय बोध घेतला सांगा बरं. बसा तुम्ही छान. यांच्यासाठी एकदा यांच्यासाठी एक छान याचं कौतुक करायचं. यांचं कौतुक काय वाजवले तरी पण छान. काय बोध आहे? काय कळालं आपल्याला? कधीही गर्व नाही केला पाहिजे. व्हेरी गुड छान. आवडली सशाची गोष्ट तुम्हाला? सशाचं गीत पण आहे. असं गीत सांगता येईल? नाही सांगता येणार? हे सशाचं गीत नाही माहिती? अरे ससा ससा कापूस जसा जसा छान माहिती आहे सगळ्यांना गीत. ठीक आहे. तर आज आपण असा ससा काय करणार आहोत? गोटीव कागदामध्ये हस्तकलेमध्ये शिकणार आहोत. तुम्हाला आवडेल ना शिकायला? छान. तर आपण काय करणार आहोत? घडी कामामध्ये गोटीव कागदापासून ससा तयार करायला आपण शिकणार आहोत. आम्ही तुम्हाला छान. चला मग आता हा गोटीव कागदाचा ससा कसा तयार करायचा बघा जरा. ते लक्ष मी बनवून आणलेला आहे ससा. चला उभे राहा. एकाने बनवली उभे राहा. बसा उभे राहा तुम्ही. आता बोला. कोणती वस्तू आहे? ससा आहे. कोणतं काय साहित्य वापरलं असेल हा ससा तयार करताना? बरं बसा. तुम्ही सांगा. घोटीव कागद. घरातला घोटून तयार केला तर घोटीव कागद. घोटीव कागद डोळे. बरोबर. आणि हे सगळं चिकवायला लागेल की नाही? चला बरोबर सांगितलं. आता यासाठी आपल्याला ससा तयार करण्यासाठी काय काय लागणार आहे? साहित्य काय काय लागणार आहे? घोटीव कागद. घोटीव कागद. त्यानंतर गम किंवा खळ ज्याला म्हणतो आपण खळ. नंतर ठीक आहे कातर लागणार आहे. अजून व्हेरी गुड. त्याला बुबलीज म्हणता ना तुम्ही. छान. डोळे आणि इतर सजावटीचं साहित्य लागणार आहे. चल तुम्ही इकडे या. ठीक आहे. एकेकाला तुला एक ठेव आणि सगळ्यांना एक एक जागेवर एक एक कागद द्या. आता आपल्याला हा ससा तयार करण्यासाठी आपण वेगवेगळे जरा ससे तू दे. म्हणजे रंग थोडे वेगळे येतील ना तुम्हाला छान वाटतं. मी पिन तो दे. ठीक आहे. तर वेगळे रंग आले. चला
या लक्षात घ्या. तुम्हाला आता ससा तयार करण्यासाठी आपल्याला काय करावे लागतील, काही कृती करावी लागतील. काय करावी लागतील, काही कृती करावी लागतील. चला आता ह्या आहेत कृतीच्या पायऱ्या. पहिली कृती वाचा तुम्ही. बरोबर आहे, कसा काय तुम्ही वाचा. मध्यात घडी करणे. दुसरी कृती. तिसरी कृती तुम्ही या चौकशी. डायमंड घडी करणे. बसा या तुम्ही या. चौथी कृती विरुद्ध बाजूस घडी करणे. व्हेरी गुड. बसा तुम्ही या. येता येईल या. वाचा. आम्हा तुम्ही नका वाचलं, तुमचं झालं ना. सश्याची 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 मान तयार करणे. आता दिसते वाचा. तयार ससा. किती कृती आहेत रे एकूण? 6 कृती आहेत. बरोबर. या 6 कृतीमधून आपल्याला जायचंय. तर पहिली कृती काय आहे, परत एकदा कोण वाचेल? तुम्हीच वाचा. पहिली कृती चौरस तयार करणे. चौरस तयार करणे. तुमच्या हातातील कागद जो आहे तो कोणत्या आकाराचा आहे? चौरस आकाराचा आहे. बरोबर. म्हणजे ज्या चारी बाजू कशा आहेत, समान आहेत, कोण कसे आहेत, चौरस कागद. ठीक आहे. म्हणजे पहिली कृती आपली सगळ्यांची झालेली आहे. तुम्ही बसा खाली. थांबा. तुम्ही बसा खाली. तुम्ही बोला. मध्यात घडी करणे. ठीक आहे. बसा. आता बघायचं आधी काय करायचं, कृती करायला सांगितली मी जेव्हा कृती करायला सांगेन तेव्हाच कृती करायची. तुम्ही करायची नाही जोपर्यंत मी सांगत नाही कृती करायची नाही. नाहीतर मी तुमचा कागद काढून घेणार. ठीक आहे. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. मी केली कृती तुम्हाला सांगितलं आता करा तर करायची. ठीक आहे. हा चौरस कागद आहे. बरोबर. आता ह्याला काय करायचं, बरोबर तंतोतंत. लक्ष द्या, करू नका. इथे बरोबर तंतोतंत घडी करायची आणि इथे असं नखाने काय करायचं, अलगद दाब द्यायचा. आधी घडी घालायची आणि नंतर इथे नखाने असा दाब द्यायचा. छान. हे बघा झालं. बरोबर. करा. सावकाश करा, घाई करायची नाही. तुमचं ससा छान झालं पाहिजे ना. खाली ठेवायचं. का मी कुठे फळ्याचा वापर केला ना, तुम्ही सुद्धा हातामध्ये नाही करायची, डेस्कचा वापर करायचा. बरोबर तंतोतंत जुळवायची. व्हेरी गुड. छान मुलं आहात रे तुम्ही. तंतोतंत जुळवायची. इथे क्रॉस होत आहे, क्रॉस होत आहे म्हणून काही नको करू. इथे घे, इथे घे. थोडासा पुढे सरकून बस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. ही पहिली कृती. येतोय मी तिकडे, सर करायचं नाही. पहिली कृती ज्याची छान होईल ना त्याचा पूर्ण ससा छान होणार. बघा, म्हणून पहिली कृतीला व्यवस्थित तंतोतंत घडी झाली पाहिजे. व्हेरी गुड. छान छान. पुढे क्रॉस केलं का, थोडीशी क्रॉस केली, थोडीशी. चला, काही हरकत नाही. पहिली घडी व्यवस्थित केला. व्हेरी गुड. छान. चला झाले. आता दुसरी कृती करताना मध्यात घडी घालायची. मध्य काढला कशी आपण. आता काय करायचं, वरील बाजू काय करायची, ते मध्यात जोडून घ्यायची. जुळवायची आधी आणि नंतर मग घडी करायची. असं त्याचा अर्थ आहे. हे बघा, बरोबर मध्य रेषेवर. थांबा, आधी मी करतोय, तुम्ही करू नका. मी घाई करणार. हे बघा, टेक्सचा व्यवस्थित मी काय करतोय, म्हणजे फळ्याचा तुम्ही टेक्सचा वापर करायचा. एअर जो आहे तर एअर व्यवस्थित काढायचा. ते व्यवस्थित अशी छान घडी घालायची. झालं. या करायला आता वरची बाजू. आधी वरची बाजू घ्या. मी कागद काढून घेणार तुझा. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत करायची नाही. सावकाश सावकाश करायची. नाही
काही करू नका, मी बघायला येणार प्रत्येक कृती सांगितलं ना. पहिली कृती झाली व्यवस्थित तंतोतंत आहे की नाही पाहणार मी. तुम्हाला दुसरी नाही करायची बरोबर. मध्यभागी आहे तुम्ही दुसरी काय करताय, पुढे जाता तुम्ही, पुढे नका जाऊ, जरा थांबा. तंतोतंत घालायची घडी, तंतोतंत मध्य रेषेला. ठीक आहे, नखाने छानपैकी दाब द्यायचा. झाली बरोबर आहे. बरोबर आहे. चला आता दुसरी बाजू करा माझ्यासारखी. दुसरी बाजू करा माझ्यासारखी. गेली करत जा, सावकाश करा, कारण ह्या कृती महत्वाच्या आहेत. मला स्वतः छान करायचं. व्हेरी गुड. मी पाहतो सर बोलू ना, मी येणार छानपैकी दाब खालीच ठेवा, तेच ठेवायचं. वस्तू डेस्कवर ठेवायची. ठीक आहे, ओके. चला दुसरी कृती झाली, आपण काय केली. आता तिसरी कृती तुम्ही वाचा. डायमंड घडी करणे. आता नीट बघायचं. डायमंड घडी तुम्ही हाताची घडी घाला, वस्तू तिथे बाजूला ठेवा, हाताची घडी. तर ही कृती महत्वाची आहे. आता डायमंड घडी बघायची. मला पेपर करला असा. आता बरोबर ही बाजू कोपऱ्यातली इथे मध्ये आली पाहिजे. त्रिकोणाकृती याकडे आपण लक्ष देणार. हे बघा इथे बरोबर मध्यभागी तंतोतंत आली पाहिजे. त्याला तसंच काय करायचंय, तसं ही बाजू सुद्धा आली पाहिजे. आणि नखाने छानपैकी दाब द्यायचा. आलं, जमेल करा. लक्षात नाही आलं. चला ठीक आहे, काय हरकत नाही. बघा इकडे, ज्यांना समजलं नाही त्यांनी बघा इकडे. इथे काय करायचं, हा कोपरा घ्यायचा आणि त्रिकोणाकृती मध्य आपल्या चौरसाचा मध्य केलाय बघा इथे, इथपर्यंत घडी घालायची आणि हा असा त्रिकोण तयार करायचा. बघा हा त्रिकोण समजलं. व्हेरी गुड. मी आलो विचारला. दोन्ही बाजूला कर बाई. छान, व्हेरी गुड. छान. थोडंसं क्रॉस झालं ना, थोडंसं जरा काय नंतर मग थोडंसं नखाने दाब द्यायला. नखाने कसा दाब द्यायचा, उलट्या. हा ठीक आहे. खाली ठेवा जरा. नखाने इकडे दाब द्यायचा. ही बघ, ही घडी बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. तो त्यांचं दोन्ही सरळ रेषा आली पाहिजे असं. नखाने दाब द्या. हां येणार ते, येणार काय हरकत नाही. नखाने अजून दाब द्यायचे छानपैकी. हां 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 हां. मध्य, मध्य कुठे, इथे उचल. येऊ दे मध्यावर, येऊ दे मध्यावर. हां सावकाश. आता असं नखाने दाब दे. व्हेरी गुड. छान. आता कसं आलं, काय नाव तुझं. वेदिका. इकडे दे, इकडे दे ना. बघा वेदिकाने एक वेळी आता व्यवस्थित घातली. पहिली कशी घातली होती, मध्यभागी आली का ती, नाही आली. हा मध्यभागी आलं पाहिजे. आता ही तिनेच घातली, मी फक्त सांगितलं. आता पुन्हा ही करेल बघा. ते करा, व्यवस्थित करा. व्हेरी गुड. छान छान. बघा हे अशा छान घड्या आल्या पाहिजे तिकडे. तुमचं नाव काय. दर्श. बोलायचं नाही. मी इथेच आहे. येणार. व्हेरी गुड. छान छान. व्हेरी गुड. बरं थोडंसं ही बाजू बसून घे ना इकडे. नखाने दाब द्या. काय नाव त्याचं, वेदिका. आता बघा वेदिकाच्या सगळ्या कृती बघा बघा. इकडे बघा, याला वरच्या बाजूने काय करायची, अजून एक घडी घालायची. या बरोबर जिथे त्रिकोण होतो ना तिकडे, हे बघा इकडे बघा आधी. नखाने दाब द्या. तो त्रिकोण अख्खा काय करायचा, हा त्रिकोण आहे ना, हा इथे घडी करायचा खाली. तसंच इथे करायचंय. करा. करा.
ठीक, व्हेरी गुड, छान छान छान. ठीक आहे. आता काय करायचं बघा, नखाने लावून दिलं तिकडे. छान छान नाव काय? तुम्ही तर ठीक आहे. आणि मग फोल्ड. छान. चला आता काय करायचं बघा, आता पुढे पण जरा थोडंसं कठीण भाग आहे. इकडे बघा, आता उघडतो आधी. एक बाजू उघडली, बघा उघडली. आता काय करायची, ह्या बाजूने त्रिकोण करायचं आपल्याला. डायमंड आहे ना तो. इकडे बघा आधी, घड्या आपल्या आहेत ऑलरेडी घड्या आहेत. ठीक आहे. त्याच्यावर बरोबर एका त्रिकोणावर दुसरा त्रिकोणी असं करायचं. समजतंय? परत एकदा बघा, दुसरी आहे ही खालची बघा, त्याला आपण फिरून घेऊ, तुम्हाला समजेल. हे झालं. इथून बरोबर अजून वरचा त्रिकोणाचा घ्यायचा आणि इकडे एक बाजू ये करा. बरोबर आहे. पण ती वेगळी घडी नाही करायची. ही घडी आहे तीच, वेगळी घडी नाही करायची. बघा मला एक करून दाखवतो. बघ, नवीन घडी नाही करायची आपल्याला, त्याच घडीला. ही घडी दिसते त्रिकोण, हाच त्रिकोण काय करायचं, इकडे घ्यायचा. बघा हा, व्हेरी गुड. तुझं नाव काय बघू? घडी ऑलरेडी आहे. करा ते आता चार. छान. नाव दोघांनी छान केलं. नवीन घडी नाही घ्यायची. बघा ही घडी आहे ना, याला इकडे करायची. करा ना. दुसरी नाव काय? सिद्धी, ईश्वरी. हा सिद्धी. काय झालं, ती खूप किमती घडी आहे बघ, म्हणून तुला सांगितलं आहे बघ. नकाने आपल्याला सांगितलं ईश्वरी. हा पॉईंट धरायचा आणि ते घे कर घडी घाल. व्हेरी गुड. आलं. एक्स्ट्रा घडी केलीस तू वस्तू नाही, इथे तूच केलंस ना. मग हां, व्हेरी गुड. छान. आता हे रेषा समजायला पाहिजे ना. रेषा म्हणून सगळं काय झालं, एक इकडची घडी घालणार. पुढची कृती कोण वाचेल? तुम्ही वाचा. हातामध्ये स्टिक घ्या. ठीक आहे. आणि कोणती कृती वाचतायची? 4 नंबर. 4. बोला. विरुद्ध विरुद्ध बाजूस घडी करणे. ठीक आहे. व्हेरी गुड. छान. चला पुढची कृती आपण येथे करायला. काय झालं? हे बघ, इकडे बघ. दादा विरुद्ध बाजूस घडी करणे. चौथी कृती.
व्यवस्थित बघायची आणि ही कृती चुकता कामा नाही. असं ठेवा बरोबर नमुना. असा ठेवला बरोबर असा आहे. ठीक आहे. आता बघा हा त्रिकोण आहे ना, हा त्रिकोण मागील बाजूस उलटा करायचा आहे. हा जरा आधी बघून द्या. माझा तुम्ही पहा आधी माझी कृती. हे बघा उलटा करायचं. वरचा त्रिकोण फिरवा मागे, फिरवा मागे. बरोबर आहे. परत एकदा बघा, इकडे बघा, परत एकदा बघा. हो बरोबर आहे. इकडे बघा, इकडे पहा. हा त्रिकोण आहे ना, बघा हा त्रिकोण काय करायचा, फक्त उलटा फिरवायचा मागे, घडी करायची त्याला बस. आता इकडून बघा असं दिसेल. बरोबर हा फिरवा. बरोबर आहे. झालं का दोन्ही इथून खाली असा इकडे उलट्या बाजूला जो आला पाहिजे ना तसा. आणि खाली जादूचे प्रयोग नाही करायचे, खाली घ्यायचं व्यवस्थित. इकडे असा आता तू काय केलंस असं. ठीक आहे. उलटा फिरवलं ना आपण. हे गेलं ना मागे, हे इकडे मागे नाही गेलं अजून. आता मागे गेलं बघा, ही घडी मागे गेली. इकडे बघा, इकडे पाहताय हे मागे. ठीक आहे. आता नमुना उलटलेला आहे. आपण अशी बाजू समोर ठेवा सगळ्यांनी. ही बस खाली ठेवा, खाली ठेवा. मी बघतो हातामध्ये नमुना तुमचा कशाचा नमुना उचलू नका, तसंच ठेव. झालं. आता हे टोक घ्यायचं, हे वरचं. आणि बघा आधी मी काय करते ते आधी पहा. आणि मध्यभागी घडी करायची. आपण कुठे आहोत, चौथ्या कृतीवरच आहोत अजून. आणि अशी घडी करायची. बरोबर. तशीच दुसरी बाजू सुद्धा करावायची आहे. करू नका. आधी पहा. झालं बघा. आकार तयार झाला आणि तो सारखाच करा. इथे नखाने दाब द्या. रुद्र नखाने असं दाबायचं. कागद फाटेल इतकाही नाही, पण कागदाला काय येईल, घडी येईल. इतकंच हवं आहे. ठीक आहे. करा. असा नमुना दिसतोय. ठीक आहे. दिसला आता असा नमुना. आता तुम्हाला काय करायचं माहितीये का, ही अशी घडी घालायची. बघा तुम्हाला चौथ्यावरच आहोत आपण चौथ्यावर जाणार आता 5व्या कृतीकडे. तुम्ही या. सश्याची मान तयार करायची. थोडी मोठी आहे कृती. ठीक आहे. आता काय करायचंय, असा नमुना करायचा आहे आणि इकडून याला गणपती घडी म्हणतात. गणपती बाप्पा तयार करतो बघा. या घडीचा गणपती बाप्पा तयार होतो. पांढरी बाजू जास्त नाही दिसली पाहिजे. तुमची दिसलं नाही कलर आहे. वरती काही केला पाहिजे. हा मागचा बरोबर वरती येणार. समजा हा बरोबर केलं. तुमचं नाव काय, गणपती बाप्पा तयार झालं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दुर्वा. हे बघा इकडे बघा, गणपती बाप्पा घडी. हा हे मुकुट राहिला ना. आता बघा नखाने दाबतो. अगदी बरोबर आहे. छान. इकडे बघा दुर्वेश ना. दर्श नाव समृद्धी. छान. समृद्धी
इसवंड करा. थोडंसं मागच्या बाजूला फोल्ड करा. आतल्या बाजूला आतल्या बाजूला थोडी फोल्ड करा. इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा खाली इकडे एवढा फोल्ड करा. जास्त करू नका. आतल्या बाजूस करा. झालं. कडी झाली आतल्या बाजूची. नखाने दाब दिला. ठीक आहे. त्याला उलट करा. आता उलट करा. करा उलट. आता एकदा मार्किंग झालं ना. आता उलट घडी घालू. उलट. नमुना काय करायचा माहितीये का? नमुना उलटायचा. उलटा उलटा उलटला. सपाट बाजू आहे ही. यावर तुम्हाला काय करायचं ते इकडे या बाजूला इकडे वरच्या बाजूला हा ट्रायंगल असेल. हा ट्रायंगल असेल. सपाट नाही. ट्रायंगल आहे. बघू दाखवा बरं. खाली ठेवा. झालं. हा आता काय करा मध्यभागी घडी घाला. हे मध्यभागी घडी घाला. छान. व्हेरी गुड. छान. व्हेरी गुड. झालं. आता आपल्याला काय करायचं याच्या पुढे मान काय करायची. हा ही बघा ही कृती आहे. आणि शेवटची कृती वाचा. आता कोणती आहे? तयार ससा. आता फक्त मानेचा थोडासा भाग राहिला की आपण मान तयार करू. इकडे बघा कशी करायची. ससा आहे ना तो. ते दोन मागे त्याचे कान आहेत ना. हे कान ते मागे गेले थोडेसे वरती उचलायचे. इथे बोट ठेवायचं. इकडे बघा बोट ठेवायचं आणि त्याला काय करायचं इथे वरच्या बाजूला थोडंसं उचलायचं. थोडंसं ठीक आहे. बरोबर आहे. बरोबर उचललंय. हे बघा कृती बघा इकडे. उचला वरती. इथे बोट ठेवा. वरती उचला. खाली ठेवा. हा थोडंसं वरती उचला. दोन्ही एका वेळी उचला. छान केले. थोडंसं काय ससा आहे ना. थोडीशी मान काय करायची. थोडीशी. व्हेरी गुड. छान आहे. छान. चालेल. काही हरकत नाही. व्हेरी गुड. चालेल. थोडी मान इकडे तिकडे झाली चालते. छान छान. आता हा आपल्याला हा शेपटीकडचा भाग करायचा. इकडे बघा. इकडे नीट बघा. आता ही घडी चुकवू नका. शेवटची घडी आहे. इकडे बघा. ही इथे घेतली. सरळ पॅरलल घ्यायचे बघा. हे समांतर घ्यायचे. अशी घडी करायची आधी. साधी आधी घडी करायची आणि असं दाब द्या त्याला. ठीक आहे. बरोबर आहे. हा मृणाली गुड. ईश्वरी सरळ समांतर. हे समांतर आहे ना. इकडे बघा समांतर आहे. नाही दिसत. नाही 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 असं इकडे कुठे अशी नाही. बघा समांतर घडी करायची. आपण
काय चूक झाली सगळी इकडची घडी काढून टाकली. ते करू नका. नीट करा. हा मागं करून उठा. बस. हे बघा. बरं, हा बघा. आतमध्ये करायचं, तोच त्रिकोणाकृती भाग आतमध्ये घडी करायची. बस. आणि ही शेवटची पुढची. चला. नाही नाही नाही, थांबा थांबा. घाई करताय घाई करताय घाई करताय घाई किती करताय. हे बघ, ही त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे बरोबर. नखाने दाब द्या. तुम्ही त्याला दुसरा अजून घडी केली तर कन्फ्युजन होणार. झालं. त्याला आतमध्ये पाहिजे याच ट्रायंगल. हे बघ, याच ट्रायंगल याच रेषेवर. हे बघ, एक पाय पुढे एक पाय मागे होत आहे घडीमुळे. येईल, काय हरकत नाही, चालेल, काही हरकत नाही. हो बरोबर बरोबर, चालेल. पुढे नाही टाकला तरी चालेल, टाकला तरी चालेल. टाकलं तर असं दिसेल. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय देतो, साहित्य देतो. प्रत्येक बेंचवर एक ठेवा. प्रत्येक बेंचवर एक ठेवा. तू बेंचवर स्वतःच्या दोन ठेवले. वा, ससा आहे. आता तू काय करशील, या बेंचवर नाही ना, चालेल. त्यांचं झालं लगेच डोळे शिकवायचं आपलं लगेच होणार. चल, आता हे तुझ्या बेंचवर ठेवा. आता एक त्यांच्या बेंचवर ठेवा. एक एक द्या, व्यवस्थित ठेवा. मोठे डोळे आले असतील, मोठे डोळे मला, मोठे डोळे आले का. हे बारीक, हे बारीक. तुझं फेरी बाजू ठीक आहे ना. हे काय याच्यामध्ये 4 डोळे आहेत. 2 तुम्ही 2 तुम्ही 2 तुम्ही 2 तुम्ही. चला, काय करायचं सांगतो. हो बरोबर आहे, तेवढेच पाहिजे. आता काय करायचं, काय ठीक आहे. 2 त्याला 2 तुम्ही. तशाला डोळे 4 असतात की 2 असतात. आणि मग हे फेविकॉल काय करायचं, प्रेस करा फक्त, प्रेस. ठीक आहे. वरच्या बाजूला घ्या आणि बंद करते वेळी थांबा एक मिनिट. डोळे लावून दाखवतो. डोळे लावतात तुम्हाला बरोबर आहे. एक डोळा मागे, एक डोळा पुढे. वापरून झाला की दुसऱ्या द्या. हे बघा, झाला ससा. हे बघा, असे बघा. आणि कान थोडेसे असे मोठे केले त्याचे, छान पैकी असं ससा होणार. व्हेरी गुड, छान. कान थोडं जरा असे बाहेर करा, थोडेसे घडी निघेल असं करू नका फक्त. छान, व्हेरी गुड. हे बघा असं छान आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. कान असे बाहेर काढायचे. सशाचे कान कसे असतात. व्हेरी गुड, छान छान. कान बाहेर काढा बघा, असे थोडेसे बाहेर काढायचे. छान वाटतं ना असे कान. बरोबर दुसऱ्या बाजूने करा. तुमचं फेविकॉलचं काम झालं असेल त्यांना, जर तुमचं झालं डोळे ठीक ठेवले. ठीक आहे. झालं. कोणी दुसरा डोळा. चालेल. तीनच डोळे असेल. हां, अच्छा, तुझ्या हातामध्ये. ठीक. हां, व्हेरी गुड, छान. झालं ससा. आता पंखा आहे ना, तो ससा उभा राहील बघा. डेस्कवर उभा राहतो का बघा तुमच्या टेबलवर. आता उभा
राहील पंखा आहे ते उभं राहणार. ठीक आहे. चला आता लक्ष द्या. या शस्त्राचा तुम्ही काय उपयोग करणार? अरे व्हेरी गुड, छान, व्हेरी गुड. तुम्ही या शस्त्राचा काय उपयोग करणार? कुठे उपयोग करणार? काय करणार ह्या शस्त्राचा उपयोग? बघा किती छान छान शस्त्र झालेले आहेत. क्राफ्ट बुक मध्ये लावणार. अजून बसा तुम्ही मम्मीला दाखवणार. व्हेरी गुड. अजून हा बोला. हा शिक्षकांना दाखवणार. ठीक आहे. अजून घरी ठेवणार. घरी कशासाठी ठेवणार आणि कुठे ठेवणार? शोपीस म्हणून ठेवणार. शोकेस मध्ये ठेवणार. अजून खेळण्यासाठी नाही वापरणार, मनोरंजनासाठी वापरणार. ठीक आहे. चला ते साहित्य गोळा करा. आधी साहित्य गोळा करा. ठीक आहे. समृद्धीचा मृणालीचा ससा. समृद्धीचा ससा. हा दुर्वाचा ससा. बघा इकडे ससे बघा. ईश्वरीचा ससा. बघू सर ससेराव पडले. तुम्ही बसा आता. ठीक आहे. हा बघा आता इकडे सगळ्यांनी कसं आधी बघा. सगळ्यांनी छान छान सदस्य केली. हे सुद्धा छान आहे. तुम्ही केलेली सुद्धा छान आहे. थोडस मागे पडला आपला. हा तुम्ही थोडं मागे पडला पण त्याने पण छान असं ससा केल्यावर. ठीक आहे. हरकत नाही. अजून त्याचा सराव केला ना की होणार. सगळ्यांनी कसे केले? सगळ्यांनी स्वतःसाठी छान छान करावे. स्वतःसाठी सगळ्यांनी छान छान करा. छान छान करा. एकदम खूप छान तुम्ही ससे केले. बघा पहिल्यांदाच केले आणि खूप छान केले. हे काय थोड्या कठीण आहेत पण तुम्ही छान केले. ठीक आहे. आता घरी गेल्यानंतर तुम्ही काय करायचं? अशाच प्रकारे आता घोटीव कागद वापरला. तुम्ही घरी गेल्यानंतर काय करायचं? वर्तमानपत्र वापरायचं किंवा कोणताही दुसरा टाकाऊ पेपर असेल, ब्राऊन पेपर असेल, कोणताही कागद असेल, वर्तमानपत्र, एखादं पात्र कागद असेल, छायाचित्र असेल, त्याचा वापर करून काय करणार तुम्ही? काय करणार? मला जरा सांगता येईल का आपण काय काय कृतीला पायऱ्या केल्या त्या? हा सांगा. हा बसा. डायरेक्ट तिसरी कृती आहे. डायमंड करणे, चौकोन चौरस तयार करणे, नंतर डायमंड करणे तिसरी कृती आहे. मध्यात गडी करणे तिसरी. डायमंड गडी. व्हेरी गुड. चौथी नाही ती 6वी कृती होती. चौथी तुम्हीच अडथळे दिला त्याला त्या चौथ्या कृतीला वाचताना. नाही नाही तुम्हाला आठवत आहे? तुम्ही अडकलेला त्या शब्दामध्ये नाही. ते मी सांगितलं गणपती बाप्पाची गडी. मध्यात गडी करणे. मध्यात गडी करणे. नंतर मान, सशाची मान आणि त्यालाच कान तयार करणे. आणि शेवटची तयार ससा. बरोबर. 6 कृत्यांमध्ये आपण हा ससा तयार केला. घरी गेल्यानंतर वर्तमानपत्राचा हा ससा तयार करायचा आहे. तर आज आपण काय शिकलो? ससा तयार करणं. आवडलं तुम्हाला पाठ? ठीक आहे. हा ससा तुम्ही घेऊन जायचा आणि तुमच्या क्राफ्ट बुक मध्ये चिकटवायचा.